नगर दक्षिणेत सुजय विखे विरुद्ध निलेश लंके यांच्यातील राजकीय महाभारत टोकाचं पेटलंय. झगमगता प्रचार, राज्य आणि देश पातळीवरील नेत्यांच्या होणाऱ्या मोठमोठ्या सभा, रोजचे होणारे आरोप प्रत्यारोप यामुळे नगर दक्षिण संपूर्ण ढवळून निघालाय. यातच निलेश लंके यांनी एक मोठा लक्ष्मी बॉम्ब टाकला आणि त्यातनं आठवण झाली ती 1991 साली बाळासाहेब विखे पाटील आणि यशवंतराव गडाख यांच्यात झालेल्या निवडणुकीची. या निवडणुकीत बाळासाहेब विखे पाटील जनतेच्या रणांगणातून 11,637 मतांनी पराभूत झाले होते आणि गडाख विजयी झाले होते. हा पराभव विखेंच्या चांगला जिव्हारी लागला आणि त्या विरोधात ते न्यायालयात गेले. तिथे त्यांनी शरद पवार आणि यशवंतराव गडाख यांनी माझी बदनामी केली, चारित्र्य हनन केले असा आरोप केला. दारू, धोतर, साड्या आणि सायकली वाटप केल्या म्हणजे भ्रष्टाचार केला असेही त्यावेळी सांगण्यात आले. विखेंनी या विरोधातले काही पुरावे आणि व्हिडिओ क्लिप्स न्यायालयात सादर केल्या होत्या. यावेळी सगळ्यांनाच मोठी कोर्ट कचेरी करावी लागली होती. गडाखांसह शरद पवार देखील मोठ्या अडचणीत सापडले होते. हायकोर्टाने गडाखांची निवड रद्द केली, विखेंना विजयी घोषित केले आणि शरद पवारांना देखील नोटीस पाठवली होती. अर्थातच हायकोर्टाच्या निकालाविरोधात यशवंतराव गडाख सर्वोच्च न्यायालयात गेले. तिथे विखेंना मोठा धक्का बसला, कारण सर्वोच्च न्यायालयाने विखेंची केलेली निवड रद्द केली, गडाखांची निवड देखील अवैध ठरवली आणि शरद पवारांना पाठवलेली नोटीस रद्द केली. हा इतिहास ताजा असतानाच 2024च्या निवडणुकीत लंके विरोधात विखे या लढतीत रोज होणारे आरोप प्रत्यारोप, एकमेकांवर होणारे लक्ष्मी दर्शनाचे आरोप यावरून 2024ची ही निवडणूक निकालानंतर न्यायालयात जाईल की नाही, याबाबत तुमचे मत, प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दादाने किती काम केले असतात, कमीत कमी कोरोनाच्या काळात तुम्ही भरपूर साथ दिलेली आम्हाला. एका फोन मध्ये तुम्हाला सांगतो बिंदुशेर आम्हाला पाठवलं. अरे त्या कोरोनात सुद्धा माझ्यावर आरोप केला. एक दलाल पत्रकाला हाताशी धरला आणि म्हणले निलेश लंकेने करोड रुपयाचे पैसे काढले. काय धंदे यांचे. स्वतः काही नाही करायचं, स्वतः काही करायचं नाही, फक्त टीका टिप्पणी करायची. काल मला कोणीतरी सांगितलं, एका डॉक्टर मंडळींच्या मीटिंग मध्ये सांगितलं, निलेश लंके हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट असले ना तर डॉक्टरला दम देऊन पेशंट नेतात. असं डॉक्टरने सांगायला पाहिजे ना. आम्ही सांगतो डॉक्टरांना, काय सांगतो, डॉक्टर साहेब गरीबाचे पेशंट आहे, जरा बघा ना काही करता येतं का. असं बोलल्यावर डॉक्टर म्हणतात चालेल ठीक आहे, काय अडचण आहे, 2 रुपये बिल कमी करा. आम्ही कधी चुकीचे कधी दादागिरीची भाषा करीत नाही. फक्त यांनी आता काहीतरी यांच्याकडे काहीच राहिलं नाही म्हणून व्यक्तिगत टीका टिप्पणी करण्यामध्ये वेळ घालीत आहे. एवढं तुम्हाला मी काय सांगितलं, विकासाच्या मुद्दा तुम्ही दादांना आमदार केल्यानंतर मंत्री झाले, कमीत कमी 2,5-3 हजार कोटी रुपयाचा निधी आपल्या मतदारसंघामध्ये आला, फक्त राज्याचं इंजिन असताना. आणि जर राज्याच्या इंजिनला जर केंद्राचे इंजिन जर जॉईन झालं तर एक काम राहीन का सांगा बरं. डबल इंजिनची गाडी पाहिजे का सिंगल इंजिनची. जर राज्याला जर केंद्र जोडीदार असलं तर निश्चित या भागातील कुठलाच प्रश्न राहणार नाही. तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो आणि जाता जाता एकच विनंती करतो, एकदा संधी द्या, फक्त एकदा. तुम्हाला अभिमान वाटत असं काम करून दाखवू ना. मी ध्येयवाडा कार्यकर्ता आहे, ध्येयवाडा माणूस आहे, अभिमान वाटत असं काम करून दाखवीन. आणि अभिनय तो कभी नाही. मग ही गुलामगिरी कायमच राहणार आहे. त्यामुळे आत्ता नाही तर परत कधीच नाही. आणि हे आता जे मतं मागायला येतात ना, ही शेवटची वेळ आहे त्यांच्यासाठी, कारण पुढल्या वेळेस त्यांचा मतदारसंघ ओपन होतोय. काय त्यांचा मतदारसंघ ओपन होतोय. त्यामुळे सगळ्यांना विनंती करतो, एकदा फक्त माझा विश्वास टाकून पहा. अरे तुम्हाला अभिमान वाटतं असं काम करून दाखवीन, अभिमान वाटतं असं काम करून दाखवीन. माझं नातं गोरगरिबांशी, माझं नातं शेतकरी बांधवाशी, त्यामुळे माझ्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी, माझं नातं सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी हा निलेश लंके 24 तास 365 दिवस तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करण्याचा हा त्या ठिकाणी शब्द देतो. आणि 13 तारखेला अशी काय तुतारी वाजवायची ना, तिचा आवाज कुठे गेला पाहिजे.
डायरेक्ट दिल्लीत. आपलं चिन्ह काय? तुतारी वाजवणारा माणूस, हे आपलं चिन्ह आहे. हे आपलं चिन्ह प्रत्येकाच्या घराघरात पर्यंत गेलं पाहिजे आणि प्रत्येकाच्या मनामनात गेलं पाहिजे, ही तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. आणि आता शेवटचं निवडणूक आता शेवटच्या टप्प्यावर आलेली. आता त्यांचं लक्ष्मी दर्शन चालू झालेलं आहे. बाबा आला का नाही तुमच्याकडं? लक्ष्मी दर्शन चालू झाले. लक्ष्मीला पाठ फिरू नका. लक्ष्मी दर्शन चालू झाले. लक्ष्मीला पाठ फिरू नका. लक्ष्मी दर्शन चालू झाले. लक्ष्मीला पाठ फिरू नका. गरीबा घरचं लग्न नाही, टिकून घ्या. आणि राहिलं थोडंफार तर माझ्याकडं पण पाठवा. पण मत कुठं? तुतारीला 100%. हा, त्यामुळं सगळ्यांना विनंती काय आहे, आता तुतारी 13 तारखेपर्यंत प्रत्येकाच्या मनामनात राहिली पाहिजे. आणि तुम्हाला मी जाता जाता एक सांगून जातो, नेताजी सुभाषचंद्र बोसांचं काय वाक्य होतं? तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. तसं आपलं पण वाक्य, तुम मुझे 10 दिन दे दो. कितने? मैं आपको 5 बरस दूंगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.